नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाने 2 दिवस आधी म्हणजे विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरायला जो पहिला दिवस आहे महाराष्ट्रात, त्याच्या 2 दिवस आधीच आपल्या जवळपास 100 म्हणजे 99 किंवा असं काय उमेदवारांची नावं आणि मतदारसंघ घोषित करून टाकले. महायुतीमध्ये जागांचं वाटप कुठलीही कुरबुरी न होता झाल्याची चर्चा आहे. अजूनही अधिकृतपणे महायुतीच्या कुठल्या जागा याविषयी घोषणा झालेली नाही, पण भाजपने 99 जागा जाहीर केल्या आणि त्यावर जर शिंदे यांच्या शिवसेनेकडून किंवा अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडून कुठचीही तक्रार ऐकू आलेली नसेल, तर मग जागा वाटप यशस्वीरित्या पार पडले आणि आपल्या वाट्याला आलेल्या ज्या काही जागा असतील, त्या 125 असतील, 150 असतील, 160 असतील, त्यातून भाजपने आपल्या या उमेदवारांची नावं जाहीर केलीत मतदारसंघासहित. हे सत्य स्वीकारावं लागतं आणि म्हणूनच मग या निर्णयाप्रत यावं लागतं की जशी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खडाजंगी उडालेली आहे, हाणामारीचा प्रसंग आलेला आहे, तितकी गडबड महायुतीमध्ये नाहीये हे स्वीकारावं लागतं. आणि असं का होतं की याची किती चर्चा झाली की जागा वाटपाची जी चर्चा महाविकास आघाडीमध्ये चालू होती, त्यामध्ये संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे सुपर शिवसेना प्रमुख आणि काँग्रेसचा हायकमांडचे हायकमांड असलेले नाना पटोले या दोघांमध्ये इतकी खडाजंगी उडाली कुठच्या तरी काय 15, 20, 22 जागांवरून, की नाना पटोले ज्या मीटिंग मध्ये असतील त्या मीटिंग मध्ये आम्ही येणार नाही, शिवसेना उभाटा सहभागी होणार नाही, अशी घोषणा तडकाफडकी संजय राऊत यांनी करून टाकली. आणि त्यानंतर सारवासारव चालू असताना परत एकदा अशी बैठक घेण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रयत्नामध्ये काँग्रेस, नाना पटोले किंवा काँग्रेसचे इतर प्रमुख नेते त्या बैठकीला ठरल्या वेळी हजरच राहिले नाहीत आणि म्हणून मग मातोश्रीवर धावपळ करत एक अर्जंट तातडीची बैठक घेण्यात आली होती. हे सगळं बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की आम्ही सगळे एक दिलाने एकजुटाने लढणार आहोत, आमच्यात कुठलेही वाद नाही, याची ग्वाही नाना पटोले असोत किंवा संजय राऊत असोत, हे दोघेही देतात. ते धादांत असत्य आहे. एक एक जागेवरून काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांच्यात भयंकर खडाजंगी उडालेली आहे. हे सत्य आता त्यांचे चमचे पत्रकार सुद्धा स्वीकारायला लागले. आपण जे चॅनेल बघत असू, युट्यूबर्स बघत असू किंवा बातम्या बघत असू, त्यामध्ये जे पत्रकार कितीही टोकाला जाऊन उबाठा शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचं समर्थन करत असतात, त्यांना सुद्धा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरून हाणामारीचे प्रसंग ओढवले. हे सत्य सांगण्याची वेळ आली. काही लोकांनी तर अगदी तपशिलात देऊन बाचाबाची झाली, मारामारी झाली, इथपर्यंत गेलं. काही लोकांनी तर आता हे दोन नेते म्हणजे संजय राऊत आणि नाना पटोले एकमेकाचं तोंड बघणार नाहीत, इथपर्यंत सांगण्याची नामुष्की या पत्रकारांवर ओढवली. आणि अर्थात संजय राऊत यांनी तर सांगून टाकलं की इथल्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही. म्हणजे शब्द इकड तिकडे असतील, पण त्यांच्या बोलण्याचा रोख साफ होता की आमच्या लेखी जसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत, उबाठा शिवसेनेसाठी जसे उद्धव ठाकरे हे सर्वोच्च नेते आहेत, आणि कुठलाही वादाचा विषय आला त्यावर अंतिम शब्द असलेले उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांचे सर्वोच्च नेते अंतिम शब्द मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच आहे. पण काँग्रेसचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत ते प्रादेशिक नेते आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये या नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात असे जे कोणी नेते बैठकीला येतात
त्यांच्या शब्दावर विसंबून कुठचाही निर्णय करता येत नाही, कारण त्यांच्याच पक्षात त्यांचा शब्द हा अंतिम नसतो. त्यासाठी प्रत्येक वेळेला त्यांना दिल्लीला धाव घ्यावी लागते. म्हणजे जी गोष्ट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत गेले सातत्याने 2.5 वर्ष सांगतायत की एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जाऊन माथा टेकावा लागतो, तरच त्यांना काही करता येतं. तीच परिस्थिती एक प्रकारे आमच्यावर सुद्धा महाविकास आघाडीत आली आहे, याची कबुलीत संजय राऊत यांनी या वक्तव्यातून दिली की महाविकास आघाडीत अंतिम निर्णय घ्यायचा, तर तो मुंबईत घेता येत नाही, त्यासाठी दिल्लीत जाऊन नाक रगडावं लागतं. अर्थात याचा पुरावा खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन दिलेला होता. 3 दिवस उद्धव ठाकरे दिल्लीत मुक्काम ठोकून होते. सोनिया गांधींसमोर माथा टेकावा, त्यांना साष्टांग दंडवत घालावा आणि आपल्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब करून घ्यावं म्हणून उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीत मुक्काम ठोकून होते. पण त्यांना सोनिया गांधींच्या निवासस्थानी किंवा राहुल गांधींच्या निवासस्थानी प्रवेश सुद्धा मिळाला नाही. त्यांना पायरी देखील चढू देण्यात आली नाही. त्यांना खरगेंच्या घरी राहुल गांधींना भेटायची नामुष्की आली. अखेरीस फक्त आलोच आहे तर निदान दर्शन द्या म्हणून उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींच्या निवासस्थानी गेले 10 जनपथला आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन आले. पण तिथे काढलेला पुष्पगुच्छ देतानाचा फोटो देखील माध्यमात येऊ नये याची काळजी काँग्रेसकडून घेतली गेली आणि त्यातून दाखवून देण्यात आलं की लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या दरबारी जितकी प्रतिष्ठा होती तितकी आज त्यांना मान्यता सुद्धा उरलेली नाही. आणि त्यामुळे परत आलेले उद्धव ठाकरे हात हलवत परत आले, रिकाम्या हाताने परत आले आणि परत एकदा आपल्या मुख्यमंत्री पदाच्या नावाविषयी बोलायला लागले. पण त्याच्याकडे सुद्धा महाराष्ट्रातले आणि दिल्लीतले काँग्रेस नेते साफ दुर्लक्ष करायला लागले. फक्त आणखीन एक भर दिल्लीपेक्षा मुंबईत पडली होती, ती अशी की आधी उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित करायला काँग्रेस तयार नव्हती किंवा त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत होती. आता शरद पवारांनी साफ सांगून टाकलं की निवडणुकीचे निकाल लागल्यावर निवडून येणाऱ्या आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्रीपद ठरू शकतं. त्यामुळे आत्तापासून कुठलंही नाव घोषित करण्याची गरज नाही. पर्यायाने उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आधी घोषित करण्याची काहीही गरज नाही. हे खुद्द शरद पवारांनी सांगून टाकल्यावर मिरच्या झोंबल्या आणि जो संजय राऊत यांच्या बोलण्यातून आणि वक्तव्यातून राग आणि संताप काँग्रेसवर व्यक्त होतोय तो उघड आहे. बरं, एवढं सगळं कमी होतं म्हणून की काय, की भाजलेल्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील किंवा नाना पटोले यांनी जाहीरपणे पुढल्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असेल पण तो काँग्रेसचाच असेल असंही ठामपणे सांगून टाकले. ते मीठ कमी पडत होतं म्हणून की काय, त्याच्यावर पाणीपुरीचा मसाला लावावा तसं मोठा भाऊ काँग्रेस आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या सगळ्या रिंगणामध्ये महाविकास आघाडीत मोठा भाऊ काँग्रेस आहे. उभाठा शिवसेना हा मोठा भाऊ राहिलेला नाही हे पण पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न झाला आणि हळूहळू करत काँग्रेस प्रणित माध्यमातून सुद्धा हा मुद्दा ठोकून ठोकून सांगितला जायला लागला. थोडक्यात हे सगळं आपल्याला दुखावण्यासाठी आणि आपल्याला आपली अवकात दाखवण्यासाठी होतंय हे संजय राऊत यांच्याही लक्षात आलं. आणि म्हणूनच जर मुंबईत आणि महाराष्ट्रात आपल्याला किंमत नसेल तर आपण दिल्लीशी बोलून महाराष्ट्रातल्या नेत्यांना गप्प करू, हे बोलण्याची पाळी नामुष्की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली. तुम्हाला आठवत असेल तर असाच सगळा प्रकार हा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा झाला होता. तेव्हा अशी तारंबळ ही पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे जायंट नेते
कोवळ्या वयातले पण तरी अत्यंत झुंजार नेते सतेज पाटील यांच्यावर आली होती. सतेज पाटील हे सांगलीची जागा परंपरेने काँग्रेसची आहे आणि म्हणून ती आपल्याला मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करत होते आणि त्या जागी वसंतदादा पाटील माजी मुख्यमंत्री यांच्या नातवाला विशाल पाटलाला ती जागा दिली जावी यासाठी आटापिटा करत होते. जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून त्याला मान्यता मिळत नसेल तर सतेज पाटील विशाल पाटलांना घेऊन पार दिल्लीला गेले होते आणि दिल्लीत त्यांनी आपल्या हायकमांडलाही पटवण्याचा प्रयत्न केला होता. आणि तेव्हाही संजय राऊत बोलले होते की इथले काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते काय बोलतात त्याला आमच्या लेखी काडीची किंमत नाही. आमचा वाद विवाद संवाद जो काय आहे तो काँग्रेसच्या हायकमांडशी आहे. त्यामुळे हायकमांडने एकदा आमच्याशी ठरवलं की इथल्या नेत्यांना ते गुपचूप मान्य करावं लागेल आणि तेच सांगलीच्या बाबतीत झालं होतं. पण सांगलीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीच्या कोर कमिटीला नेतृत्वाला विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील नावाचा पहलवान आपल्या पक्षात आणला, त्याला शिवबंधन मानलं आणि त्याची उमेदवारी जाहीर करून टाकली. पण ती जागा अजूनही बदलली जाऊ शकते असं उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विशाल पाटील आणि सतेज पाटील दाखवत होते. अखेरीस शेवटच्या दिवशी विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला, अपक्ष म्हणून भरला, बंडखोर म्हणून भरला आणि तिथेच उबाटा शिवसेनेचा सांगलीतला जो पराभव आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. प्रश्न असा होता की काँग्रेसचा हायकमांड हे सतेज पाटील किंवा महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेतृत्वाला गप्प बसवू शकत नसेल, पण उद्धव ठाकरे संजय राऊत यांना उल्लू तर बनवू शकत होतं आणि ते उल्लू बनवलं गेलं. याचं कारण चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे तिसऱ्या नंबरवर फेकले गेले आणि भाजपचे 2 वेळचे खासदार संजय काका पाटील यांचा पराभव महाविकास आघाडीचे बंडखोर काँग्रेस उमेदवार विशाल पाटील यांनी केला. म्हणजे पराभव हा राजकीय पातळीवर महायुतीचा झालेला होता, भाजपचा झालेला होता, पण राजकीय डावपेचामध्ये जो अत्यंत लज्जास्पद पराभव आहे तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा झाला होता. महाविकास आघाडीची लोकसभा निवडणूक लढवताना महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा प्रमुख नेता किंवा चेहरा उद्धव ठाकरे होते, पण त्यांचाच उमेदवार काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी हायकमांडच्या आशीर्वादाने सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांचा पराभव घडवून आणला. आणि त्यामुळेच आज जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून खडाजंगी चाललेली आहे आणि आम्ही हायकमांडशी बोलतो अशा फुशारक्या उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत मारतात, तेव्हा सांगली पॅटर्न लक्षात घ्यावा लागतो. आणि सांगली पॅटर्न याचा अर्थ महाविकास आघाडीचेच 2 उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणं, याचा अर्थ एक अधिकृत उमेदवार, एक अनधिकृत उमेदवार, एक आघाडीचा उमेदवार आणि दुसरा आघाडीतल्या कुठल्या तरी पक्षाचा बंडखोर उमेदवार. मग त्याला आपल्या राजकीय भाषेमध्ये मैत्रीपूर्ण लढत असं नाव दिलं जातं. उद्धव ठाकरे तेव्हा बोलले होते हरकत नाही, मैत्रीपूर्ण लढती होतील. म्हणजे काँग्रेसच्या अधिकृत हाताचा पंजा या चिन्हावर काँग्रेसला बंडखोर उभा करता येणार नाही एवढीच व्यवस्था असते. पण जे कुठलं चिन्ह घेतलं त्यापेक्षा त्या परिसरामधला काँग्रेसचा मतदार कुठे जाणार याला महत्व असतं आणि त्याला तुम्ही मैत्रीपूर्ण लढवत म्हणा किंवा शत्रुपूर्ण लढत म्हणा, मतं कुठे जाणार याला प्राधान्य असतं. आणि म्हणून आता जी खडाजंगी उडाली आहे त्याच्या आधारे जर विश्लेषण करायचं असेल तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की जागा वाटप यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि त्याला काँग्रेसच्या हायकमांडची संमती असेल, त्याला शरद पवारांच्या पक्षाची आणि शरद पवारांची संमती असेल आणि उद्धव ठाकरे खुश होतील. पण अशा कमीत कमी 50-60 तरी
मैत्रीपूर्ण लढती महाविकास आघाडी करणार. आणि त्या मैत्रीपूर्ण लढती म्हणजे महायुती बरोबरच्या लढती नसतील, तर स्व आपल्या पक्षाच्या आघाडीतल्या मित्र पक्षाला पराभूत करणाऱ्या लढती असतील. कारण सांगली पॅटर्न त्यालाच म्हणतात. सांगली पॅटर्न मध्ये भाजपला हरवायचे, पण ते भाजपला हरवताना मित्र पक्ष शिवसेनेलाही हरवायचे. हाच त्या मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थ होता. आणि उद्धव ठाकरे यांनी तर षण्मुखानंद का कुठच्या तरी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं की ज्या वेळेला सर्वाधिक आमदार ज्याचे त्याचा मुख्यमंत्री अशी तडजोड होते किंवा असे जागा वाटप होतं, तेव्हा आघाडीला किंवा युतीला जिंकवण्यापेक्षा मित्र पक्ष एकमेकांच्या विरोधात बंडखोर उभे करून एकमेकांचे उमेदवार पाडायचा प्रयत्न करतात. मला ह्याविषयी कुठच्या तरी एका मुलाखतीमध्ये प्रसन्ना जोशीच्या किंवा कुठच्या तरी विचारलं गेलं, तेव्हा मी म्हटलं होतं हा इशारा नाहीये, हा उद्धव ठाकरे यांचा अजेंडा आहे. उद्धव ठाकरे ज्या वेळेला म्हणतात की एकमेकांना पाडलं जातं, तेव्हा ते स्पष्टपणे सांगतायत की महाविकास आघाडीत उबाठा शिवसेनेला पाहिजे तसं जागा वाटप झालं नाही, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्या वाट्याला ज्या जागा जातील किंवा तिथे उबाटा शिवसेनेचे उमेदवार बंडखोरी करतील आणि मित्र पक्षांना पाडतील. आणि मला असं वाटतं अगदी प्रामाणिकपणे, कारण आता फार वेळ राहिलेला नाही, मी बोलतोय त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज महाराष्ट्र विधानसभेसाठी भरायला सुरुवात होईल. आणि पुढच्या 7 दिवसामध्ये जर जागा वाटप झालं नाही तर मग साधारण 50 ते 70-75 पर्यंत महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या मैत्रीपूर्ण लढती हमखास होणार आहे. आणि मग तोच फॉर्म्युला स्वीकारला जाईल जागा वाटपासाठी, की जागा वाटपावर भांडायचं नाही. आघाडीत कोणाला तरी एक अधिकृत उमेदवार करा महाविकास आघाडीचा, आणि ज्या पक्षाला जागा मिळणार नाही त्यांनी आपला बंडखोर उभा करावा आणि आपल्या अधिकृतला पाडावं किंवा अनधिकृतला पाडावं. म्हणजे मतविभागणी टाळण्यासाठी जी आघाडी झालेली आहे, ती आघाडी मतविभागणी टाळण्यापेक्षा एकमेकांच्या तंगड्या ओढून एकमेकांना पाडण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार. हाच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला बनणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. मुद्दा इतकाच आहे की सांगली पॅटर्नवर आपण काय करू शकतो हे काँग्रेसने, महाराष्ट्रातल्या काँग्रेसने, सांगलीच्या काँग्रेसने आणि काँग्रेसच्या हायकमांडने उद्धव ठाकरे यांना दाखवून दिलेले आहे. आणि म्हणूनच मग जागा वाटपाचा घोळ घालत बसण्यापेक्षा लवकरात लवकर 1 महिन्यापूर्वीच जर उद्धव ठाकरे यांनी हट्टाला पेटून जागा वाटप उरकलं असतं आणि मुख्यमंत्री पदाच्या नावाचा आग्रह धरला नसता तर मैत्रीपूर्ण लढतीचा धोका टाळता आला असता. आज एक गोष्ट साफ आहे, उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेला काँग्रेसच्या मिळणाऱ्या मतांवर अवलंबून राहावं लागणार आहे. आणि त्यामुळेच काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराशी मैत्रीपूर्ण लढत ही उबाठा शिवसेनेला परवडणार नाही, ती शिवसेनेला आपला काँग्रेसला परवडू शकते. कारण काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही. काँग्रेस पक्षाचा कोर वोटर हा कुठल्या तरी पक्षाबरोबर निघून गेलेला नाही, जसा शिवसेनेचा कोर वोटर हा एकनाथ शिंदे बरोबर निघून गेलाय. त्यामुळे उबाठा शिवसेनेची बाजू लंगडी पांगडी झालेली आहे, तशी काँग्रेसची अवस्था नाहीये. त्यामुळे काँग्रेसचा बंडखोर उमेदवार उभा राहिला तर त्याला त्या त्या मतदारसंघातली काँग्रेसची सगळीच्या सगळी एकनिष्ठ कोर मतं मिळणार आहे. पण ती स्थिती उबाठा शिवसेनेची नाही, कारण प्रत्येक मतदारसंघात शिवसेना पक्षाची मतं दुभंगलेली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला स्वपक्षाची म्हणून मिळणारी मतं आहेत, ती त्यांची एक गठ्ठा उरलेली नाहीत. त्यातला 20%, 25%, 40%, 70% हक्काचा मतदार हा एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे. आणि म्हणूनच
अधिकाधिक काँग्रेसची मतं निष्ठापूर्वक आपल्याला मिळतील याकडे उद्धव ठाकरेंचा कटाक्ष असणं आवश्यक आहे, जर त्यांना अधिकाधिक आमदार निवडून आणायचे असतील तर. आणि म्हणूनच मैत्रीपूर्ण लढत सांगलीमध्ये काँग्रेसला लाभदायक ठरली. त्यांचा बंडखोर असून आणि अधिकृत उमेदवार उद्धव ठाकरेंचा असून सुद्धा सांगलीची मैत्रीपूर्ण लढत ही उबाठा शिवसेनेला महागात पडली. त्यांचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. नेमका तोच धोका जर उबाठा शिवसेनेच्या वाट्याला 30, 40, 50 मतदारसंघात आला तर मग 25 आमदारांचा आकडा गाठणं सुद्धा उबाठा शिवसेनेला अशक्य होऊन जाईल. आणि म्हणून जागा वाटपासाठी मैत्रीपूर्ण लढती किंवा सांगली पॅटर्न हा काँग्रेसला लाभदायक ठरू शकतो, उबाठा शिवसेनेला नुकसानकारक ठरू शकतो. कारण त्यातून मैत्रीपूर्ण लढतीमध्ये अधिकाधिक बंडखोर काँग्रेसचे असतील आणि ते निवडून आले तर ते नंतर सहयोगी आमदार म्हणून काँग्रेस बरोबर जाऊ शकतात. आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये उबाठा शिवसेनेनं उभे केलेले बंडखोर हे एखाद दुसरा सुद्धा निवडून येण्याची शक्यता नाही, कारण कोर वोटर त्यांच्या बरोबर राहिलेला नाही. काँग्रेस महायुतीमध्ये जितकी उबाठा शिवसेनेवर अवलंबून नाही त्याच्या शेकडो पटीने उबाठा शिवसेना काँग्रेस मतावर अवलंबून आहे. आणि म्हणून आता जागा वाटपाचा वेळ संपत आलेला आहे. आणि अशा वेळेला जर सांगली पॅटर्न जागा वाटपासाठी स्वीकारला गेला आणि त्याला हायकमांडने आशीर्वाद दिला तर साधी सरळ गोष्ट आहे, निकाल उद्धव ठाकरे यांना हानिकारक ठरणार आहेत. पण तोच पॅटर्न सांगली पॅटर्न हा सर्वसंमतीने महाविकास आघाडीसाठी जागा वाटपाचा आधार होईल अशी मला अपेक्षा आहे. पुढे काय होतं बघू. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.